सफर धार्मिकतेची, सफर स्थापत्यशास्त्र कलेची, सफर चोरवाटांची, सफर आपल्या सह्याद्रीची। आपल्या सह्याद्रीचे भौगोलिक सौंदर्य आणि ऐतिहासिक पाऊलखुणांची भटकंती करत असताना निरनिराळे अनुभव येतात। अनोळखी व्यक्तींची भेट होते, नवनवीन माहिती मिळते। ऐन दिवाळीत सातारा मानदेशातील 7 किल्ले करत असताना आता आपण 5व्या किल्ल्याकडे निघालो आहोत, ज्याचं नाव आहे वर्धनगड। भूषणगडाची सफर करून आम्ही वर्धनगडाची वाट धरली। भूषणगड ते वर्धनगड 38 किलोमीटरचं अंतर आहे। खटाव कोरेगाव तालुक्यांच्या सीमेवर खटाव तालुक्यात येणारा वर्धनगड किल्ला समुद्रसपाटीपासून 1050 मीटर उंच आहे। सातारा पुसेगाव रस्त्यावर वर्धनगड नावाचे गाव लागते। वर्धनगडाच्या पायथ्याला हे गाव असल्याने गावचे नाव देखील किल्ले वर्धनगड। वर्धनगडाच्या पायथ्याला सापडलेल्या 2 प्राचीन तोफा कमानीच्या समोरच ठेवलेल्या आहेत। गावात स्वागताला एक कमान देखील उभी आहे। दिवाळी पाडव्याचा दिवस होता, त्यामुळे गावातील लोक देखील गडावर चालले होते। इथून पुढे आमच्या सोबत त्याच गावातील असलेले गावकरी लोक भेटले। गडाच्या नावाचा इतिहास हा छोट्या मावळ्याने आर्य सदाशिव शिंदे यांनी सांगितला। सादिकगड परत जिंकला कोणी? महाराजांनी। मग नंतर नाव काय ठेवलं? वर्धनगड। 22 जून रोजी औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलून सादिकगड असे ठेवले। औरंगजेबाची पाठ फिरताच हा किल्ला मराठ्यांनी परत जिंकला आणि त्याचे नाव सादिकगड हे बदलून वर्धनगड केले। गडाचे प्रवेशद्वार गोमुखी पद्धतीचे असून नवीन लाकडी दरवाजा देखील बसवण्यात आला आहे। हे लांब पल्ल्याच्या तोफेतून दारुगोळ्यातून मारलेले निशाण आहेत। प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरच एका बुरुजावर भगवा ध्वज फडकताना दिसतो। पुढे आम्ही चालत गेलो असता सुरुवातीला महादेवाचे मंदिर दिसते। मंदिराचे बांधकाम दगडातील आहे। त्याच्या शेजारीच गोडे पाण्याची दगडात कोरलेली पाण्याची टाकी आहे। तेथून पुढे चालत गेल्यावर उजव्या हाताला बजरंगबलीचे मंदिर देखील आहे। हे देखील मंदिर दगडात बांधलेले आहे। दर्शन घेऊन आम्ही गडाच्या मध्यावर उंच भागाकडे निघालो। उंचवट्यावर असणारे मंदिर हे गडाची अधिष्ठात्री वर्धनी मातेचे मंदिर आहे। मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे, त्यामुळे रंगरंगोटी केलेले मंदिर आकर्षक दिसते। मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे। वर्धनी माता नवसाला पावत असल्यामुळे कौल लावण्यासाठी भाविकांची गर्दी चालूच असते। छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपतींचा जयघोष करून उर्वरित किल्ला पाहण्यासाठी आम्ही पुढे निघालो। गडाच्या डाव्या तटबंदीकडून आम्ही गड पाहण्यास सुरुवात केली। डाव्या तटबंदीला लागून आम्हाला आश्चर्यकारक गोष्ट दिसली, ती म्हणजे गडाचा चोर दरवाजा। आपत्कालीन वेळेमध्ये या वाटेचा वापर होत असावा। 4 फूट उंच आणि 50 फूट लांब असा हा भुयारी मार्ग पुढे पायथ्याला जाऊन मिळतो। चोरवाट पाहून आम्ही पश्चिमेकडील भाग पाहायला गेलो। पश्चिमेकडील तटबंदी जराशी ढासळलेली आढळली। थोड्या उंचवट्यावर आम्ही पाण्याच्या शोधात फिरत असताना एक पाण्याचं टाकं दिसलं। 2 टाक्या एकत्र असलेले हे टाकं पूर्णपणे कातळात खोदलेले आहे। पिण्याचे पाणी बॉटलमध्ये भरलं आणि पुढे चालत राहिलो। पुढे अजून एक कातळात खोदलेले टाकं दिसलं। सर्व गड पाहून झाला आणि आम्ही गड उतरायला घेतला। आजच्या दिवसातील आमचा हा दुसरा किल्ला। अजूनही 2 किल्ले करायचे बाकी होते, म्हणून झपाझप पावले टाकत आम्ही निघालो। आता पुढचा किल्ला साखरगड। तर मित्रांनो, तुम्हाला वर्धनगडाची सफर कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर मग पुन्हा एकदा भेटूया आपल्या नवीन सफरीसोबत।